मंजिरी, मी इथे म्हणजे काय? घुरतो हा माणूस. शी. पाणी पण नाही भरलं नाही. काय ग, यांना सांगितलं पाण्याची बाटली रात्री भरून ठेवत जा. एक काम धड करत नाही हा माणूस. नको नको, सकाळी खूप गरम पाणी होतं, तसं तर हाताला थंड लागतंय. मग मी बर्फ घालते ह्याच्यात. सकाळची जीभ अजूनपर्यंत थोडी थोडी चुरचुरते. एक, दोन, पाच. आता थोडं थंड होऊ दे. झोपलीत घरातली माणसं. हे मोठे लोक दुपारचे झोपतच नाही, त्याच्यामुळे ह्या स्विमिंग पूल मध्ये उडी पण मारता येत नाही. चला मदनराव, आजची रात्र तुमची मनसोक्त पोहायचं. बर्फ विरघळू दे थोडा, थंड झालं की मग पिईन पाणी. दुपारपासून ह्याचीच वाट बघत होतो, कधी एकदा ह्याच्यात मला उडी मारायला मिळते. मदनराव चला. एक, दोन, तीन. मदनरावांचा विजय असो. ए गरम गरम चटके चटके बसते चटके. गरम गरम. ही गरम गरम पाणी एवढं कसं गरम. चटकी चटकी. भाई भाई चटके बसतात तुझे. आगची आग आग होती. काय सांगू आता भाई, अहो काम करून करून दमलो होतो मी, आणि शिणवट्या घालवायला स्विमिंग पूल मध्ये अशी उडी मारली आणि आणि चटके लागले हो माझ्या अंगाला. सगळीकडे चटके लागले हो. तिकडे पण पाणी गरम होतं. तिकडे पण म्हणजे हे बघ, मी एवढा बर्फ टाकला, पाणी गरम होतं, मला टटका लागला. टटका. इथे पण सोडून एवढं काहीच झालं नाही. एक मिनिट, आपण वेढाला उकळलेलं दूध दिलं म्हणून नसेल ना झालंय. असेल असेल असेल. हो ते भाई, वेदाला उडवणारा ट्रक ड्रायव्हर पण मेला. बिर्या तिच्यावर झुंबर टाकणार होता, त्याला तिकडे करंट लागला आणि आपण
तिला गरमागरम दूध पाजत होतो म्हणून आपल्या बरोबर हे असतं होत नसेल. वडील म्हणजे वेदाला त्रास देण्याचा प्रयत्न करताय. त्यांच्या बाबतीत काही ना काहीतरी घडत आहे. असेल असंच होतंय. आत्याबाई मला ना टेन्शन यायला लागलंय. यांना काहीतरी उपाय करायला हवा आपल्याला. पाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. उद्वेगाने फक्त आणि फक्त दुःखाची प्रचिती येते नागनाथा. माणसाला बरं का आपापल्या कर्मानुसार फळ भोगावंच लागतं रे. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत फक्त देवाची भक्ती करत राहणं हा एकमेव मार्ग आपल्यासाठी उपलब्ध असतो. हे कसले ढसे आहे? गुरुमुखाचे पदचिन्ह आला आला. पुन्हा तोच योग, तेच नक्षत्र, तीच तिथी. 20 वर्ष झाली असतील ना नागनाथा? होय बुवा, मला सगळं आठवतंय. पण बुवा या कासवाच्या पावलांच्या ठशाचा अर्थ काय? तयारी करावी लागणार देवी आईच्या उत्सवाची. उत्सव होणार, मंगल होणार, पण अमंगलही होणार. अमंगल होणार. सावध व्हा, सावध व्हा रे बाबा, नो सावध व्हा, सावध व्हा. चला चला, गावात सर्वांना जाऊन सांगा देवी आईने संकेत दिलाय, उत्सवाची तयारी सुरू करा. सांगूया आपण जाऊ. या गावाचं कल्याण करून घ्यायची संधी देवी आईने आपल्याला दिली आहे. पण ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐ चामुंडायै नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐ चामुंडायै नमः. ओम ह्रीं श्रीं क्लीं ऐ चामुंडायै नमः. बडी, आता अथर्व स्ट्रेचिंग करतायत ना? आता स्ट्रेचिंग झाली की मग रशियन ड्रिल करणार. बघ बघितलंस? वेदा, बडी, तू कुठेच जायचं नाहीयेस. आपल्याला अथर्व आणि वेदाची मैत्री हवी आहे ना? कुठेच जाऊ नको, इथेच थांब. गुड बॉय. हाँ ठीक है, करवाओ. ओके. अथर्व, का थांबलाय? या बोला वेदाशी. वेदा, वेदा वेदा
बाबांकडे बाबा फेवरेट आहे तिचे बघ. अच्छा. दुःख डोळे झाकते पण तरीही वाटते गर्द अंधारातही तो चेहरा दिसणार आहे. वेदा, बाबा आलेत ना? बाबांशी बोल बाळा. अथर्व, ती नाही बोलणार. तुम्हीच एकदा प्रयत्न करा ना प्लीज. वेदा, आईचं ऐकणार नाहीयेस? बोल ना बाबांशी माझ्यासाठी. इथं बोल ना बाळा प्लीज. का असं वागताय तुम्ही दोघं? हा, एकमेकांशी बोलायचंच नाही असं ठरलंय का तुमचं बापलेकीचं? मी होते तेव्हा एक टीम होती ना तुमच्या दोघांची. ती छळायचं मला. का विखरली तुमची टीम? मला नाही बघवते. प्लीज एकमेकांशी बोला. वेदा बोल ना बाळा प्लीज. तर मग तुम्ही समजूत काढा ना तिची. करू मी. अथर्व, चल ब्रेकफास्ट करून घे. वेदा, बाळा, वेदा, चल बाळा, ब्रेकफास्ट करायचा ना? चल उठ, ये. गुड मॉर्निंग बाबा. गुड मॉर्निंग. बस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेदा, ये आपण ब्रेकफास्ट करूया. वेदा बाळा ये बस इथे. आले सगळे? चला सुरू करूया. हो, सुरू करा तुम्ही. वेदा, मेथीचे पराठे आवडतात ना तुला? म्हणून केलेत. गरम आहे? नाही नाही नाही, मला नकोच. आधीच तोंड भाजलंय. काहीतरी थंड खाल्लं पाहिजे. तुम्ही सगळ्यांसाठी अगदी सगळं मनापासून करता, पण तुम्हाला कंटाळा आल्याचं कधी पाहिलं नाहीये. आई आणि कंटाळा शक्यच नाही. ट्रू. नर्मदा, अगं सुरू कर. मला थंड नाही आवडत. काय? आत्या, काय झालं? अशी का म्हणतेस तू? वाजलं. वाजले? कोणाश? दामोदर? दादासाहेब, वाजलंय ना, भाजलंय. तिचं तोंड भाजलंय असं म्हणायचंय तिला. तोंड भाजलं? कसं आत्ते? काय ना, चुकून उकळतं पाणी प्यायली ती. काय? अगं, त्रास होतोय का फार? बरं तू थांब, मी साखर मागवते. दह्यात घालून खा म्हणजे जरा बरं वाटेल. हा मदन, मी आणते. अगं मी आली वळवा.
मदन बहिरा झालाय का? ऐकू येते तुला? येतोय. अरे वहिनी हाका माझी कळत नाही. नाही नाही, ऐकायला नाही आता. इकडे इकडे. आलो आलो. अरे ये ना. हा, हा. बोला. साखर आहे साखर. हं? साखर साखर. साखर साखर साखर. अरे ते मीठ आहे मीठ. अरे काय करतोय? तू डोकं फिरलंय का? मटन थांबाव. काय करतोय तू? ते कशाला ढवळतोय? केवढं मीठ आहे त्याच्यात. काय करतोय काय तू? आवडतेस का तू? आता काय हा ह्यात मी खायचंय? येडाय का रे तू? हा येडाय? मी मी मीठ आहे त्याच्यात. हा. आपला बिझनेस खूप चांगली प्रगती करतोय. लक्ष आहे माझे. अथर्वच्या कष्टामुळेच झालंय सगळं. या नव्या प्रोजेक्टची तयारी कुठवर आली अथर्व? हो बाबा, चांगली सुरू. चांगली काय उत्तमच सुरू आहे. आणि अजित पण आहे ना मदतीला. काय रे अजित? करतोय ना. या नवीन प्रोजेक्टमुळे आपल्याला खूप फायदा होणार आहे. हो दादासाहेब. काय अथर्वनं प्लॅनच तसं बनवलाय. बाबा मी प्रयत्न करतो. त्यात यश किती येईल ते आपण बघूयात. नक्की मिळेल. माया आपल्या प्रत्येक ॲनिव्हर्सरीला हीच साडी नेसशी. तू ही साडी का? माया काय प्रकार आहे हा? तू अंबिकाच्या डोहाळ जेवणाची साडी नेसलीस आणि तुला माहितीये की ही साडी वेदा आणि अथर्वला किती प्रिय आहे. तुझी हिंमत कशी झाली का ही साडी नेसायची? ऍक्च्युली हा अथर्वनेच मला ही साडी दिली आहे. वेदा बाळा मी वेदा 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 बाळा वेदा वेदा वेदा